आर्वी शहरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। अनेक भागात नळातून माती मिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। प्रत्यक्ष पाहणीत जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी सोडले जात असल्याचे स्पष्ट झाले। मात्र शहरात सुरू असलेल्या रस्ते, नाली आणि इतर विकासकामांमुळे पाणी पुरवठ्याच्या मुख्य पाईपलाईन ठिकठिकाणी फुटल्या असून त्यातून माती व घाण पाण्यात मिसळून नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचत आहे। या गंभीर समस्येची आमदार सुमित वानखेडे यांनी तातडीने दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। नगराध्यक्षा स्वाती गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संयुक्त पथक लिकेज दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करत आहे। प्रशासनाने लवकरच शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असून गरज असलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठाही सुरू करण्यात आला आहे।